आयुष्य असंच असतं ना, बऱ्याच नकारात्मक घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि आपण त्यातनं असं शिकत जातो की आपल्यालाही नकारार्थी व्हावं लागतात त्या घटनांमुळे. आणि आजची स्टोरी तुम्ही ऐकली ना, तुम्हाला फार आवडेल. कारण ती जी लेडी असते तिने नकारात्मक याच्यामधून कशी मात करत गेली आणि सिक्रेटने तिला कसं ह्या विषय पुढे नेत गेली, म्हणजे तुम्ही पाहू शकाल. आणि सिक्रेटने तिला कशी मदत केली या गोष्टींमध्ये. आजच्या आपल्या स्टोरीला सुरुवात करण्याअगोदर हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. आज मी पुन्हा एकदा छानशी अशी स्टोरी घेऊन आलेली आहे आणि मी तुम्हाला नेहमी सिक्रेटने कसे बदलले माझे जीवन ह्या पुस्तकामधून छान छान अशा गोष्टी सांगत असते. तर आजची आपली स्टोरी खूप सुंदर आहे. चला तर मग स्टार्ट करूया. आणि या गोष्टी मी तुम्हाला नेहमी सांगून तुमची पॉझिटिव्ह लेवल एकदम हाय करत असते. आणि आताही हाय लेवलमध्ये आपण पुढे जाऊया. आणि स्टोरीचं नाव आहे एक नवी सुरुवात. मी विभाग प्रमुख म्हणून काम करत असलेल्या टीव्ही कंपनीतून मला अचानक आणि अपमानास्पदरित्या कामावरून कमी करण्यात आलं. करती स्त्री म्हणून घरात मीच मुख्य कमवणारी होते. त्यामुळं मला लवकरात लवकर चांगल्या पगाराची एखादी नोकरी मिळाली नाही तर माझं घर धोक्यात येईल याची मला जाणीव होती. आणि ही एका टीव्ही कंपनीमध्ये कामाला होती आणि हिला कामावरून काढून टाकलेलं होतं. तर पुढे पाहूया आपण काय होतं ते. मी तशी सकारात्मक व्यक्ती आहे, पण अचानक कामावरून काढल्यामुळे मला धक्का बसला आणि मी आत्मविश्वास गमावला. प्रत्यक्षात व्यक्ती नाही तर ते काम आता निरुपयोगी झालेलं आहे हे मला ठाऊक होतं. पण मला असं वाटत राहिलं की कदाचित मी काहीतरी चुकीचं केलं आहे, म्हणूनच असं घडलं. मी 3 आठवडे नोकरीच्या शोधात होते तेव्हा मी द ऑब्झर्व्हरनं केलेलं द सिक्रेटचं परीक्षण वाचलं. त्यावरून हे पुस्तक वाचायला मला आवडेल असं जाणवलं. जेव्हा हे पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा विकत घ्यायचं अशी खूणगाठ मी मनाशी बांधली. पण अशाच नक्की करायच्या इतर गोष्टींप्रमाणे हेही राहून गेलं. आणि तिने ठरवलं होतं की मी सिक्रेट वाचेल, पण तेही राहून गेलं. आपल्यापैकी बरेच जण असे ठरवतात ना, मी आज हे करेल ते करेल, मी सिक्रेटची स्टोरी ऐकल, पण राहून जातं. आणि ऐकल्यानंतर पण आपण म्हणतो की पुढच्या वेळेला नेक्स्ट टाईमला मी दुसरी ऐकल, पण राहून जातं. तसंच तिचं असं झालेलं आहे. पुढे वाचूया आपण काय होतं ते. त्यानंतर मी योगायोगाने इंटरव्ह्यू देऊन परत येत होते. त्या इंटरव्ह्यूमधून काही निष्पन्न होणार नाही हे स्पष्ट होतं. कोणीतरी ट्रेनमध्ये द लंडन इव्हिनिंग स्टँडर्ड सोडून गेलं होतं. जे मी हातात घेतलं त्यामध्ये द सिक्रेटमधील एक उतारा छापून आला होता. माझा दिवस फार काही चांगला गेला नव्हता, पण हे वाचून मला वरून कोणीतरी संकेत दिला असं वाटलं. त्यानंतर रेल्वेतून उतरल्यावर लगेचच ते पुस्तक खरेदी करण्यासाठी मी थेट पुस्तकाचं दुकान गाठलं. आणि लंडनमध्ये बहुतेक न्यूजपेपर असेल, त्यामध्ये द सिक्रेटचा तिने उतारा पाहिला होता, वाचला आणि तेव्हाच तिला जाणवलं की आपण हे पुस्तक विकत घ्यावं. आणि ती सरळ पुस्तकाच्या दुकानात गेलेली आहे पुस्तक घेण्यासाठी. तर आपण पुढे पाहूया काय होतं ते. घरी पोहोचल्यानंतर मी पुस्तक वाचायला सुरुवात केली. तसंच कल्पनाचित्र उभे करण्याचा अभ्यासही सुरू केला. गोष्टी प्राप्त करून घेण्याकरिता मी तयार असल्याचं ब्रह्मांडाला सांगितलं. 5:30च्या सुमारास जसं मी पुस्तक संपवून खाली ठेवलं, ते मी खाली ठेवलंच नव्हतं तसा मला एक फोन आला. मला काम करण्याची इच्छा असलेल्या कंपनीच्या उपव्यवस्थापकीय संचालकाचा तो फोन होता. कोणी स्वीय सहाय्यक भरती करणारा नाही, तर खुद्द उपव्यवस्थापकीय संचालक मला विचारत होता की मी त्याला इंटरव्ह्यू देऊ शकेल का. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता तो स्वतः आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असे दोघेजण इंटरव्ह्यू घेणार होते. आणि शेवटी तिने पुस्तक वाचायला सुरुवात केली त्या दिवशी. आणि 5:30लाच तिला एका कंपनीमधून कॉल आला. तर आपण पुढे वाचूया काय होतं ते. मी खरंच आश्चर्यचकित झाले होते. मी ताबडतोब माझ्या जोडीदाराला भेटण्यासाठी धावत घराबाहेर पडले. त्याला बस स्टॉपवरच त्या पुस्तकाबद्दल आणि त्या फोनबद्दल सगळं सांगायचं होतं. घरी परत येताना एक मैत्रीण भेटली. त्या मैत्रिणीलाही आम्ही बरेच दिवस झालो भेटलो नव्हतो. ती जवळच्याच इटालियन रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. तिच्याशी अचानक झालेल्या त्या भेटीत तिने आम्हाला रेस्टॉरंटमध्ये येऊन शॅम्पेन प्यायचं निमंत्रण दिलं, तेही काहीही कारण नसताना. त्या रात्री मी इंटरव्ह्यूला जात असल्याची, तो चांगला झाल्याची व मला ती नोकरी मिळाल्याची कल्पना केली. माझा तिथवरचा प्रवास चांगला झाला. तिकडे सहसा खूप गर्दी असते, पण त्या दिवशी ती थोडी कमी होती. इंटरव्ह्यू चांगला झाला, पण तो खूप वेळ चालला. मला दुसऱ्या दिवशी नियुक्तीपत्र मिळालं. शिवाय मला आधीच्या नोकरीत मिळणाऱ्या पगारापेक्षा इथं 20% जास्त पगार होता. आणि शेवटी तिचा इंटरव्ह्यू झालेला होता, तर तिला जास्त
पगाराची थोडं जास्त पगार म्हणजे 20% पगार तिला वाढलेला होता या नोकरीमध्ये. तर आपण पुढे पाहूया काय होतं ते. त्या नोकरीत मी 5 वर्ष आनंदाने काढली व पुढे निघाले. सर्व काही ठीक चाललेलं असताना 9 वर्ष एकत्र असलेला माझा जोडीदार मला अचानक सोडून जाईपर्यंत द सिक्रेट पुस्तकांच्या शेल्फमध्येच होतं. मी उद्ध्वस्त झाले होते. मला मनातून वाटतच नव्हतं की संबंध संपले आहेत. मी शेल्फमधून द सिक्रेट काढलं व पुन्हा पुन्हा वाचायला सुरुवात केली. मी सिनेमाही डाउनलोड केला. दररोज ऑफिसला जाता येता मी तो पाहायचे व आम्ही आनंदाने एकत्र असल्याची कल्पना करायचे. आणि तिला नोकरी लागली. त्याच्यानंतर 5 वर्ष तिने नोकरी केली असं ती म्हणते याच्यामध्ये. पण तिचा जो जोडीदार होता तो तिला सोडून जातो. त्यामुळे ती जास्त उद्ध्वस्त होते आणि पुन्हा एकदा ती द सिक्रेट तिच्या शेल्फमध्ये पडलेलं असतं असं ती सांगते. मग तिने सिक्रेट तिच्या शेल्फमधून काढलं आणि दररोज ती जाता येता ऑफिसमधून म्हणजे इमॅजिनेशन करायची असं ती म्हणते. आता पुढे पाहूया आपण काय होतं ते. कल्पनाचित्र उभं करणं खरंच कठीण होतं. आम्ही वेगळे झालो आहोत हे चुकीचं वाटत होतं. पण ते का घडत होतं हे मला सांगता येत नव्हतं. घर सोडून गेल्यानंतर साधारण 15 महिन्यांनी माझा जोडीदार परत आला. ते फारच अप्रतिम होतं. आम्ही परिस्थितींना नाजूकपणे हाताळलं. मला प्रचंड काम होतं आणि तो माझ्यासाठी परत आला. त्याला परत यावं लागेल हे माझ्या अंतर्मनाला का माहीत होतं याचा शोध मला 7 महिन्यानंतर रात्री 1 वाजता लागला. आणि तिचा जोडीदार परत आला होता. तिने सिक्रेट वाचून जसं व्हिज्युअलायझेशन वगैरे केलं तर तो परत आला होता. पण अचानक तिला एका रात्री 1 वाजता त्याचा शोध लागला की हा का परत आला. की ती काय म्हणते याच्यामध्ये आपण पुढे पाहूया. कोणतीही धोक्याची घंटी न वाजवता मला हृदयविकाराचा झटका आला आणि माझ्या हृदयाची गती थांबली. वैद्यकीय कर्मचारी येईपर्यंत माझ्या जोडीदाराने मला तोंडाने श्वासोच्छ्वास CPR दिला. त्याचबरोबर मी 3 दिवस कोमामध्ये असताना माझ्यासोबत राहिला. मी पूर्ण बरी होईपर्यंत तो माझ्यासोबत होता. आणि शेवटी तिला हृदयविकाराचा झटका आलेला होता आणि युनिव्हर्सने त्याचं काम केलेलं होतं. कारण तिने जे व्हिज्युअलाइज केलं होतं त्यानंतर तिचा जोडीदार तिच्याबरोबर आल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला असता आणि तो नसता ती एकटी असती तर ती शक्यतो वाचली नसती. पण म्हणतात ना युनिव्हर्सने त्यांचं काम केलेलं होतं आणि बिचारी त्यामधूनही वाचलेली होती असं ती सांगते याच्यामध्ये. तर आपण पुढे पाहूया काय होतं. घरी त्याच्याबरोबर राहण्याचं कल्पनाचित्र मी उभं केलं होतं आणि ते चित्र सत्यात उतरलं आणि आता पुन्हा एकदा द सिक्रेट माझ्यासाठी काम करत आहे. तुम्हाला हवं ते पहा, विश्वास ठेवा आणि ते घडवा. मला हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर गोष्टी बदलणारच आहेत हे मला ठाऊक होतं. मी अजूनही पूर्ण वेळ TV प्रोड्युसर म्हणून काम करते आणि मला ते आवडतं. पण त्याचबरोबर मी क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट प्रशिक्षणही घेत आहे. थेरपी संबंधित कोचचं आणि स्पीकरचं प्रशिक्षण घेत आहे. मला हे नेहमी करावंसं वाटायचं, पण मी ते कधी करू शकेल असा विचार केला नव्हता. आणि तिने पुन्हा एकदा तिचं काम जॉईन केलेलं होतं असं ती सांगते. पुढे पाहूया आपण काय होतं ते. मी ते पाहिलं, त्याचं कल्पनाचित्र उभं केलं आणि फाउंडेशन कोर्स व प्रोफेशनल कोर्ससाठी संध्याकाळी व आठवड्याच्या सुट्टीला वेळही काढला. त्याचबरोबर अभ्यासासाठी, सरावासाठी व उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक तो वेळ दिला. आणि क्लिनिकल हिप्नोथेरपिस्टचं प्रशिक्षण घेत आहे असं ती सांगते याच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी ती प्रयत्नही करत आहे, प्रशिक्षण घेऊन सरावही करत आहे, अभ्यासही करत आहे. आणि पाहूया आपण पुढे काय होतं ते. माझा जोडीदार व मी अजून एकत्र आहोत. आमच्याकडे 2 खोडकर 11 वर्षांच्या मांजरी आणि 9 महिन्यांचं एक आनंदी कुत्र्याचं पिल्लू आहे. हे प्रभावी आहे. हसलात तर तुम्ही दुःखी राहणार नाहीत. कृतज्ञ आणि आभारी राहिलात तर तुम्ही तुमच्या जीवनात जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी निर्माण कराल. आणि असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये की त्यांनी सिक्रेट वाचल्यानंतर त्यांचं आयुष्य भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे चेंज झालेलं आहे. केटने तिला हव्या असलेल्या गोष्टींचं कल्पनाचित्र उभं केलं. प्रत्येक वेळी तिला जे हवं तेच देत ब्रह्मांडाने प्रतिसाद दिला. अगदी तिचा जोडीदार पुन्हा घरी येईपर्यंत सगळं तिला हवं तसं घडलं. आपण दुसऱ्या व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे हे साकार होण्यासाठी केटला जे वाटत होतं तेच तिच्या जोडीदारालाही वाटणं गरजेचं होतं. केट आणि तिचा जोडीदार खरोखरच एकमेकांचे योग्य जोडीदार होते. आणि नुसतं एकाला वाटून हे चालत नाही, तर दोघांना वाटलं तरच दोघं एकत्र राहू शकतात असं याच्यामध्ये सांगतायत. तर पाहिलं तुम्ही की द सिक्रेटची पॉवर किती छान आहे.
तर आपल्या आयुष्यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींना थारा देत आपण आपलं जे आयुष्य आहे ते एकदम छानपैकी जगू शकतो. यातूनच आपल्याला या गोष्टींमधून, अशा गोष्टींमधून शिकायला मिळतं. तर आज पुरताच तरी मी आता थांबते. पुन्हा भेटूया आपण एक सुंदर अशा गोष्टीमधून नेक्स्ट टाईम. तर धन्यवाद.